तुम्ही स्वतः तुमच्या मित्राचं लव्ह मॅरेज लावलेलं असूनही आमच्या प्रेमामध्ये मात्र अडथळे का आणत आहात? संध्याकाळी ऑफिसमधून बसस्टॉपवर पोचलो तोच अचानक माझ्यासमोर आलेला एक 22 वर्षाच्या मुलीने मला खडसावलं. आधी मी भांबावलो खरा, पण लगेचच माझी ट्यूब पेटली. समोर भेळ खात खात निवांत बोलायचं का आपण? रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या भेळेच्या गाडीकडे बोट दाखवलं मी. विचारलं. काहीही आडेवेडे न घेता मी तयार झाली. यावर तिला माझ्याशी बोलण्याची निवड जाणवत होती. रस्ता क्रॉस करताना प्रदीपला मेसेज पाठवला. उत्तराऐवजी त्याने फोन केला आणि तिच्या भेटीची पार्श्वभूमी माझ्या लक्षात आली. 10 वर्षापूर्वी अजय हा आमच्या जिवलग मित्राचा प्रेमविवाह संदीप व आम्ही इतर मित्रांनी मोठ्या विरोधानंतर घडवून आणला होता. हा अनुभव घेतल्यानंतर प्रदीपने इतर प्रेमी जीवांचे मिलन घडवून आणण्याचा विडा उचलला. त्यासाठी त्याने 2-4 समविचार मित्र मिळून एक संस्थाही उभारली होती. कुणाचा प्रेमविवाह करायचा आहे याचा शोध घेऊन ही संस्था त्या प्रेमी जोडप्याला कायदेशीर, आर्थिक आणि गरज पडली दंडभुजा थोपडून मदत करायची. मात्र त्याच्या संस्थेला जमेल तेवढी आर्थिक मदत करण्यापलीकडे मी त्या भानगडीकडे कधीच इंटरफेअर घेतला नाही. तो मात्र नवीन जीवाचे संसार उभे करण्यापासून संसाराचा धडा बसायला लागल्यावर त्याच्या सुरू होणाऱ्या कुरकुरबुरी सोडण्यापर्यंत सगळे उद्योग करायचा. नंतर प्रेमविवाह करण्याचा इच्छुक जोडपी कमी यायला लागले आणि त्याची संस्था म्हणजे तो एकटाच बाकी. सभासद कॉलेजनंतर आपल्याला उद्योगाला लागलेले होते. आधी प्रेमविवाह केलेल्या जोडप्याचा एकमेकात होणाऱ्या वादविवादात अडकून पडली. शेवटी काही प्रकरण डिव्होर्सपर्यंत जाऊन पोहोचली. पण प्रदीप खरा कोलमडला. तो प्रेमविवाहानंतर 2 वर्षांनी एका मुलीने केलेल्या आत्महत्येनंतर तो प्रेमविवाह त्यांनी घडवून आणला होता. भयंकर मनस्ताप त्याने आपली संस्था कायमबंदी केली. त्याची गोष्टीलाही आता 4 वर्ष पूर्ण झाली. तर अशा हा प्रदीपच्या बायकोचा रवी हा सख्खा भाऊ आणि रवी नावाच्या त्या प्रेमात आखड बुडालेल्या प्रेमपाखराची ABCD नावाची ही प्रेयसी आपली पाणीपुरी भराभरा संपवल्यानंतर माझी पाणीपुरी संपवायची डोळे वाटारून वाट पाहत होती. मी ABCD शेवटी तिचा समय संपलाच. माहितीये मला, खाणार काय मी? आधीच पाणीपुरी घशाखाली फोडून दुसरी कोंबडण्याआधीच विचारलं. अहो काका, मी काय म्हणते, तुम्हाला फक्त खायचीच पडली आहे का? ABCD अजूनही रागावली. लग्नानंतर खाणार काय ते विचारलं मी. रवीसोबत लग्न करायचंय ना तुला? समज झालं. पुढे काय? मी एवढं बोलवेपर्यंत पाणीपुरी माझ्या हातातच फुटली. तुम्हाला काय त्याचं? आमचं आम्ही बघून घेऊ, मी आढ्यानंतर खोरपणे म्हणाली. तुझी कोण काळजी करते इथं? मला फक्त रवीची पडलीये. तो काही कामधंदा करत नाही. शिक्षणाच्या नावानेही बोंबाच मारणार. असं दिसतंय तू नोकरी करून त्याला सांभाळणार आहेस का? लग्नानंतर मी पुढच्या प्लेटची ऑर्डर दिली का? तो वडिलांना मदत करतो की दुकान सांभाळायला? व्यवहार ज्ञान आहे त्याला. चांगला इन्कमसुद्धा आहे. त्याच्या होलसेल स्टेशनरी शॉपचा. तिचा आवाज आता थोडा नॉर्मल झाला होता. धन्यवाद. अशीच नवनवीन स्टोरी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा,